गोरोबा काकांच्या चरणी वंदन करून, राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, डॉक्टर फुले आंबेडकर शाहू यांना विनम्र अभिवादन करून, आजच्या या स्वाभिमानी संघटनेच्या गुणवंत विद्यार्थी सत्काराच्या सोहळ्याला आपले लाभलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे मोठे बंधू आमचे संजयजी लहानकर साहेब, मार्केट कमिटीचे सभापती, तसेच या कार्यक्रमाला जसा आम्ही दैवत समजतो, तसं आपले गोरोबा काकांना जसं आपण दैवत समजतो, तसंच आपले मोहन अण्णा हंबर्डे सुद्धा आपले आमदार आपल्याला दैवत समजतो. कारण त्यांनी एक आपल्याला एवढं मोठं हे केलं आहे की महाराष्ट्रात कुणीही आपल्याला कुठल्या पद्धतीने पैसे दिले नाहीत, एवढ्या पद्धतीने त्यांनी हे केलं. म्हणून मोहनजी हंबर्डे साहेब, तसेच आपल्या या नगरीकडे PI आदरणीय आयलाने साहेब, तसेच या सहभागाचे काँग्रेसचे युवा अध्यक्ष आमचे छोटे बंधू श्यामजी कोकाटे व आमचे मुख्य मार्गदर्शक आदरणीय कोलमकर साहेब, तसेच आमचे गोत्रम साहेब, आमचे पुंडलिकरावजी गुमलोड साहेब, अशोकजी तहाडे साहेब, आपल्या आमचे गोरगिळे सर व माझे बसलेले समाज बांधव आणि माझ्या मते भगिनीनो, हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या स्वाभिमानी संघटनेचं एक हे आहे की आपण कुठंतरी गुणवंत विद्यार्थ्यांना कुठंतरी आपण एक पाठीवर थाप मारल्यावर, कारण त्या गुणवंत विद्यार्थ्यांनासुद्धा वाटलं पाहिजे की आपल्या पाठीमागं कुठंतरी एखादी संघटना आहे. त्यासाठी हा कार्यक्रम आपण दरवर्षी ठेवतो. पण ह्या 2 वर्षामध्ये आपण गुणवंतांचं सत्कार कोविडच्या ह्यामुळं आपण काही घेतलेलं नाही, पण इथून दरवर्षी आपला कार्यक्रम होतच राहील. खरंच गुणवंताचं आता काही 2-3 मुली बोलल्या ते मला खूप भरावून गेलं की खरंच आम्हाला कोणीतरी मार्गदर्शन करणार आहे असं त्यांनी म्हणलं. खरंच त्या पद्धतीनं आपण सर्वांनी साथ दिली आणि समाज बांधवसुद्धा एकत्र त्या निमित्तानं येतो. आणि या स्वाभिमानी संघटनेनंसुद्धा आजपर्यंत काय काय कार्य केलं हे सुद्धा आपल्या समाजाच्या लोकांना कळालं पाहिजे. त्यामध्ये आपण या स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं एक जागा घेतली सिडको येथे. तिथं मोहन अण्णा साहेबांनी आपल्याला 20 लाख रुपये देऊन एक गोरगरीब मुलांचं वसतिगृह तयार केलं. आणि अजून त्यांनी आपल्याला दुसरीसुद्धा 20 लाख रुपये या एखाद्या महिन्यामध्ये का होईना पण ते देणार आहेत, ते सुद्धा त्यांनी तिथं डिक्लेअर केलं. आणि त्यामुळं आपल्याला 4 फेब्रुवारी 11 फेब्रुवारीला एक आपला भव्य दिव्य कार्यक्रम आपल्याला तिथं ठेवायचा आहे. तिथं कळसाचा कार्यक्रम आणि आपल्या मूर्ती स्थापना या दोन्हीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. तर त्यासाठी आदरणीय मोहन अण्णा साहेबांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला, आदरणीय अशोकराव साहेबांचीसुद्धा वेळ, आमच्या लहानकर साहेबांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनीसुद्धा आम्हाला आदरणीय अशोकराव साहेबांची वेळ घेऊन द्यावं आणि तिथं कुठला तरी एखादा जो पालकमंत्री आहे त्याला आणून आम्हाला तिथं तीर्थक्षेत्राचं पर्यटन स्थळ म्हणून त्यांनी डिक्लेअर करून द्यावं. हीच एक आमच्या गोरोबा काकांच्या चरणी सर्वांना प्रार्थना करतो. त्यानंतर जसं मोहन अण्णाची साथ आहे तसं मला आदरणीय आमचे मोठे बंधू संजयरावजी लहानकर साहेबांचीसुद्धा खूप साथ आहे. त्यांचंसुद्धा एक छोटंसं उदाहरण देतो. लहानमध्ये 3000 स्क्वेअर फूटची जागा त्यांनी मला एका शब्दावर त्यांनी मला देऊन टाकली, तुला घेऊन टाक मला जागा. आणि तिथंसुद्धा आपण एक 10 लाख रुपयाचं मोठं मंदिर बांधलं आहे. त्याचंसुद्धा कळसाचा कार्यक्रम आणि मूर्ती स्थापना ते आणि हे दोन्हीही एकच म्हणजे टप्प्यावर येऊन पडलेले आहेत. त्यामुळे आदरणीय संजय लहानकर साहेबांचंसुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. असंच आपलं आदरणीय अण्णांनासुद्धा आमच्यावर असं कुंभार समाजावर असंच प्रेम राहावं. अण्णांना वाटतं, माझ्यावर खूप चिडतात अण्णा, प्रत्येक वेळेस घरावर कडी फोन लावतात, हे काय लावत राहतोस म्हणतात. पण मला माहीत आहे अण्णा, तुम्ही आमचं दैवत आहात, आमच्या कुंभाराचं दैवत आहात. कारण आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुणीही आम्हाला 20 रुपये दिलेले नाहीत. आमच्या समाज बांधवांनीच आम्हाला पैसे जमा करून आम्ही काही केले. पण आज आम्हाला तुम्ही इतके 20 लाख रुपये द्यायला आम्हाला 10 वर्ष लागत होते जमा करायला, आणि अजून 20 लाख तुम्ही द्यायलात. त्याच्यामुळे एवढं भाग्य आमच्या कुंभाराचं कुठं लाभणार आहे. आणि त्या कार्यक्रमाचा अण्णा स्वागत अध्यक्ष तुम्ही राहणार आहात. एक 10,000 लोकांचा मी मोठा कार्यक्रम तिथे घ्यायलो. आणि 11 फेब्रुवारी ही कार्यक्रम आम्ही तिथं रूपरेषा काढलेली आहे. त्या पद्धतीने आम्ही आता त्यावेळेस तुम्हाला आपण सांगूया.
पण एक 10,000 लोकांचं खूप मोठं आम्ही तिथं कार्यक्रम घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि सर्व आमचे समाज बांधवांना मी विनंती करतो की आपण जर सर्वजण एकत्र राहून जर आपण राहिलो तर राजकीय पुढारीसुद्धा आपल्यासोबत चांगल्या पद्धतीनं आपल्यालासुद्धा हे करतात, कारण तुम्ही आहात म्हणून आपल्याला पैसे मिळालेत. म्हणजे त्या पद्धतीनं आपण जर एकत्र जर राहिलो तर थोडंसं राजकीय पुढाऱ्यांनाही थोडंसं हे वाटते. अजून एक विनंती करायची माझी की या गुणवंत विद्यार्थ्याच्या निमित्तानं की कुंभार समाजाला अण्णा आपल्या भागामध्ये दक्षिण मतदारसंघात कुठं जिल्हा परिषदला देता येत असलं जिल्हा परिषदकडे द्या, कुठं नगरपालिकेकडे काही करता येत असेल आमच्या समाज बांधवांना तिथं प्रतिनिधी द्या. आणि लहानकर साहेबांनासुद्धा मी असंच सांगू इच्छितो की त्यांनी तर माझ्यासोबत आमच्यासोबत तर आहेतच, पण तरी आपल्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं सांगावं असं वाटतं. आणि अण्णांनी सांगितलं जास्त बोलायचं नाही, जास्त काम करायचं. त्याच्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही, कारण अण्णाला प्रत्येक बरेच जायचं आहे. त्यामुळं अण्णा खरंच मी पुनश्च आपलं सर्वांचं आल्याबद्दल आपण धन्यवाद देतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. धन्यवाद. अतिशय सुंदर असं